महत्त्वाचं ह्या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन जे दिवस रात्र कष्ट करून करत होते असे माझे सर्व वकील बांधव, त्याबरोबर माननीय हुसेन साहेब, माननीय बाजड साहेब आणि आजच्या जो आपल्या सुमधुर सूत्रसंचालनाने ज्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली अशा माननीय बिरादार मॅडम, माननीय घुले मॅडम, तसेच आपल्याला सुंदर असं समोर स्टेज दिसत आहे ते चेतन मंडप ओझर यांचे सुद्धा आभार मानतो। या कार्यक्रमानंतर आपण स्वादिष्ट अशा भोजनाचा आस्वाद घेणार आहेत असे आमचे चार भुजा केटरर्स यांचे सुद्धा आभार मानतो। त्याप्रमाणे येथे आलेले लॉ स्टुडंट समर्थ लॉ कॉलेजचे असतील, राजगुरुनगर लॉ कॉलेजचे असतील, त्यांचे सुद्धा आभार मानतो। त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हता असे सर्व स्टॉल धारक, पत्रकार बंधू, पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सुद्धा आभार मानतो। आता जर आपण बघितलं तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश सर्व मान्यवरांनी सांगितलेलाच आहे। आता भारतीय संविधानाचे आर्टिकल 39(अ) व कलम 14 नुसार राज्य विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना झाली आहे। या प्राधिकरणाची स्थापना होण्याचा मुख्य उद्देश जर बघितला तर समाजातील आर्थिक व दुर्बल घटकांना न्याय मिळावा हा उद्देश आहे। तर मी पीडीजे साहेबांचे विशेष आभार मानतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची संधी दिली। महत्वाचं म्हणजे शेलार साहेबांचं आमचं बोलणं झालं की बोलले आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे। बोललो सर ठीक आहे, मी उद्या आपल्याला कळवतो। ते बोललो पीडीजे साहेबांनी कधी वेळ दिलेला आहे? तर शेलार साहेब बोलले की आपल्याला लवकरात लवकर कळवायचं आहे। मी 10 मिनिटातच आपल्या सर्व वकील बांधवांच्या मार्गदर्शनाने सर्व ज्युनियर सिनियर यांना विचारून लगेच त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि मी म्हणालो साहेबांना, साहेब पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात असा कार्यक्रम होणार नाही, असा कार्यक्रम करून दाखवू। साहेब जर जुन्नरचा आपण इतिहास जर बघितला तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जनक श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा इथे जन्म झालेला आहे। येथे आपण ज्या पवित्र भूमीमध्ये कार्यक्रम घेत आहोत ते श्री क्षेत्र ओझर अष्टविनायकापैकी हे या ठिकाणी आहे। त्यानंतर ज्या ह्या तालुक्यामध्ये 5 धरणे आहेत त्या धरणांचे पाणी सोलापूर उजनीपर्यंत जाते। या तालुक्याला सांस्कृतिक सामाजिक वारसा लाभलेला आहे। तर मी आपल्याला पुन्हा विनंती करेन की आम्हाला समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे। यापुढे देखील काय कार्यक्रम असतील तर आम्हाला आयोजन सांगावं, आम्ही करण्यास तयार आहोत। त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो व ज्यांचा नामोल्लेख राहिला असेल आभार मानण्याचा तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद।